नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी चटणी बनवणार आहोत जी साऊथ इंडियामध्ये खूप फेमस आहे आणि तिथे नारळाची चटणी, आपल्या इकडे इडली डोश्यासोबत नारळाची चटणी खातात, पण तिकडे ही चटणी खातात। एक नंबर आहे। नारळ अजिबात वापरत नाही, खोबरं अजिबात याच्यामध्ये वापरत नाही आणि चवीला एक नंबर लागते चटणी। ही चटणी बनवायला देखील खूप सोपी आणि खायला एवढी टेस्टी, तुम्ही इडली डोसा कशासोबतही खाऊ शकता। मी ते अप्पम सोबत ही चटणी बनवलेली आहे आणि या चटणीची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवत आहे। याच्यामध्ये घालायचं आहे तेल। कढईमध्ये तेल आपलं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी म्हणजे आपली राई। राई थोडी तडतडली की याच्यामध्ये घालायची आहे उडदाची डाळ। ही देखील व्यवस्थित अशी सर्व असं फ्राय करून घ्यायचे। उडदाची डाळीचा थोडा आपल्याला कलर चेंज झाला पाहिजे, गोल्डन ब्राऊन असा झाला पाहिजे, एवढ्यापर्यंत परतून घ्यायचे। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायच्या लसणाच्या पाकल्या, 7 ते 8 लसणाच्या पाकल्या, अद्रकचे 2 तुकडे घातलेले आहेत, हे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्या। जेवढं आपल्याला तिखट खायचं असेल तेवढी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। त्याच्यानंतर कढीपत्ता आणि कांदा हे व्यवस्थित असं आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे। सर्व मिक्स करून व्यवस्थित भाजून गोल्डन ब्राऊन झालं की याच्यामध्ये चणा डाळ, ही भाजलेली चणा डाळ आहे जी आपल्याला रेडीमेड मिळते, ही चणा डाळ घालायची आहे। तुम्ही नंतर याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे कच्चे, हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर घालायची आहे चिंच। आता गॅस करायची आहे बंद। याच्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे, पण गॅस आपण बंद केलेली आहे। मीठ घालण्याच्या अगोदरच आपण गॅस बंद केलेली आहे। आता सर्व थंड होऊन द्यायचे 5 ते 10 मिनिटं। त्याच्यानंतर थंड झालं की याने एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून सर्व असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे बघा, थोडं थोडं करून आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पहिला आपल्याला बिना पाण्याचे ग्राइंड करायचं आहे। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ग्राइंड करून एकदम स्मूथ असा पेस्ट करून घ्यायचा आहे। हळूहळू ग्राइंड करायचं आहे, लवकर ग्राइंड होत नाही, त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हळूहळू ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये परत तेल घातलेलं आहे। तेलामध्ये मोहरी, थोडीशी उडदाची डाळ आणि नंतर याच्यामध्ये थोडासा आपल्या चण्याची डाळ घातलेली आहे आणि कढीपत्ता। सर्व व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे, व्यवस्थित परतायचं आहे। याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत लाल मिरच्या तडक्यासाठी, एक नंबर टेस्ट येते आणि आता व्यवस्थित झालं की याच्यामध्ये जी आपली प्युरी आहे ती घालायची आहे आणि ती घालून आपण हिला फक्त अशी मिक्स करायची। हिला उकळी वगैरे काढायची नाही आहे, फक्त अशी मिक्स करायची। आता आपण इंडक्शन बंद करायचे आहे। आपली चटणी तयार आहे, एक नंबर लागते। एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका।